तर हा बघू शकता तुम्ही, हे बघा मित्रांनो झिंगा आलेला आहे खाली, हे बघू शकता. हा बघा आपला कोळंबी झिंगा 3 नंबर, बघा आपला टायगर झिंगा मी काढून घेतलेला आपला शेंकड मासा आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा आपला पहिला कोळंबी झिंगा. ओ माय गॉड मित्रांनो, हा टायगर झिंगा आहे. तर मित्रांनो आपण फायनल आपल्या आलो तर आपल्या दावण कंचीवरती जाळ्याच्या बघू शकता. 8 किलो कंची आहे आपली जाळ्याची, थर्माकोल फर्स्टवाला. आणि आपण काल रात्री जाळे सोडले होते आणि आता आपल्याला चेक करत आहोत. तर बघूया आता आपण किती टायगर झिंगे पकडू शकतो या जाळ्यामध्ये. मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपली पहिली मासे आलेली आहे, बघू शकतो तुम्ही इकडे. तर तिचं नाव जे आहे चांबरी आहे. एक मिनिट, हे बघा मित्रांनो, हे आपली पहिली मासे आहे, हे बघू शकता. हे बघा मित्रांनो, मित्रांनो आपल्या जाळ्यामध्ये हा ट्रॅप टाकलेला आहे, झिंगाचा ट्रॅप आहे, हा बांबू स्टिकपासून बनवलेला. तर यामध्ये सुद्धा एक झिंगा आहे, तुम्हाला दाखवतो मी. कोळंबी झिंगा आहे, ॲक्च्युअली टायगर झिंगा नाही येतो. तर हा बघू शकता तुम्ही आपला कोळंबी झिंगा, हे बघा. तर मित्रांनो समोर कोणती तरी मासे आहेत, तर पाहूया तिला आता कोणते आहे. तर आय थिंक वरच्या दोरावरतीच आहे, तर बघूया तिला आता. ओ हो माय गॉड मित्रांनो, काय सापडलं बघा. हे बघा मित्रांनो, याने पूर्णपणे जाळे फाटले होते आपले. रो पीस लागलेला आहे आपल्याकडे. हा बघा, हा बघा कसा करतोय आपला राव फिश, बघू शकता. तर मित्रांनो आपल्याला पहिला कोळंबी झिंगा आलेला आहे, बघू शकता. आणि ॲक्च्युली आपले जाळे संपत आले तर आपला पहिला हा कोळंबी झिंगा आहे. तर हे बघा आपला हा कोळंबी झिंगा आपण काढून घेतलेला आहे. मित्रांनो त्याची पाठोपाठ आपल्याला दुसरा झिंगा आलेला आहे खाली, हे बघू शकता. टायगर झिंगा आपल्याला सापडलेला आहे, हे बघा आपण काढून घेतला आपला कोळंबी झिंगा. 2 नंबरचा कोळंबी आपण पूर्णपणे काढून घेतलेला आहे. मित्रांनो 3 नंबरचा पण आलेला आहे पाठोपाठ, हे बघू शकता. याच गोष्टीसाठी तुम्ही व्हिडिओ लाईक करा. तर हा बघा आपला कोळंबी झिंगा 3 नंबरचा. मित्रांनो खाली झिंगा जाळे आपले कशाला तरी अडकलेले आहेत, तर काढण्याचं समजेल आपल्याला ॲक्च्युली काय झालं ते. स्टार्टिंगलाच आपल्याला चांबारी मासा पडायला बघू शकतो तुम्ही. आपला चांबारी मासा आहे, पतवा मासा ज्याला बोललं जातं. आणि हे बघा मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे बाहेर याला. मित्रांनो खूप वेळानंतर समोर एक जिलाबी मासे आहे, तर हे बघू शकता तुम्ही. चला तरी काढून घेऊया आता. आणि बघू शकता आपली जिलाबी माशी आपण काढून घेतलेली आहे. तर आपण बरेच जाळे काढले आहेत आणि बघू शकता मी माझ्या हातामध्ये जाळे आहेत आणि आपण जाळे पण बदललेले आहेत. तर पहिल्यांदा धुवून घेऊया आणि नंतर समोर एक मासा आहे, तर त्याला पण काढून घेऊया आपण. हा बघा जवळपास अर्धा पाऊण किलोचा आपला आपला शेंकट मासा आहे. तर मित्रांनो बघू शकता मी काढून घेतलेला आपला शेंकट मासा आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर टायगर झिंगा आला आहे खाली, त्याच्यासोबत दुसरी पण मासे आहेत. हा बघा आपला टायगर झिंगा. अशा पद्धतीने आपला टायगर झिंगा काढून घेतलेला आपण, बघू शकता तुम्ही. समोर एक आणखी नाही मित्र बघा, बघू शकता तुम्ही. 2 आपल्याला एक कोळंबी झिंगा आणि टायगर झिंगा लागलेला आहे. तर हा बघा आपला कोळंबी झिंगा आपण काढून घेतलेला पूर्ण आपण जाळ्याच्या बाहेर.
सो फ्रेंड्स, वी आर बॅक विथ अनदर डेट्स अँड आज आपण कालच्यासारखे झिंगे पकडणार आहोत. तर बघूया आता. काल आपण खूपच कमी झिंगे पकडले होते आणि आज किती पकडू शकतो ते बघूया आता. हा बघा आपला पहिला कोळंबी झिंगा. चला तर काढून घेऊया याला आता. मित्रांनो माझ्या हातून सुटला होता पण हा ॲक्च्युली काढून घेतलेला. मित्रांनो समोर आणखी एक मासा आहे कोणता तर बघूया आता. हो माय गॉड मित्रांनो, बघू शकता आणखी एक कोळंबी झिंगा आला आपल्याकडे. हा बघा, आणि पूर्ण अंड्यावरची आपली कोळंबी झिंगा आहे अंड्यावरचा. तर बघू शकता मी काढून घेतलेला आपला टायगर झिंगा. कोळंबी झिंगा आहे बघू शकता, फुल अंड्यावरचा आहे. हे बघा मित्रांनो, समोर एक चिराची मासा आहे. हा बघू शकताय. तर हा बघा आपला चिलापी मासा आहे आपल्याकडे. मित्रांनो खाली एक मासा आहे, बहुतेक टायगर झिंगा वाटतोय. तर पाहूया आता. ओ माय गॉड मित्रांनो, बघू शकताय आणखीन एक कोळंबी झिंगा आला आपल्याकडे. मित्रांनो हा बघू शकता आपला कोळंबी झिंगा आहे आपल्याकडे. हा बघा, हा आपला 3 नंबरचा कोळंबी झिंगा आहे मित्रांनो. मित्रांनो खाली एक मासा वाटतोय. तर बघूया आता कोणता मासा आहे. तर ओ माय गॉड मित्रांनो, बघू शकताय हा आपला चंबारी मासा आहे आणि समोर पण वाढतोय. तर बघूया समोर कोणता आहे. तर ॲक्च्युली हा खूपच मोठा आहे, बघू शकताय माझ्या हातापेक्षा पण मोठा आहे. हा बघू शकता मित्रांनो, जवळपास अर्धा किलोचा असायला पाहिजे आपला चंबारी मासा. खाली पण एक आहे, तर तो पण चेक करूया. ॲक्च्युली मित्रांनो खाली काही नाही आहे. मित्रांनो खाली एक चिलापी मासा वाटतोय. तर बघूया आपण त्याला. चिलापीचा असायला पाहिजे इतक्यावरून. हा टायगर झिंगा आहे. हे बघू शकता मित्रांनो आपला फर्स्ट टायगर झिंगा. आणि नेमाने आपले 4 झिंगे झाले त्याला पकडून. आणि हा बघू शकता आपला टायगर झिंगावर झालं जवळपास 400 ग्राम परत असायला पाहिजे. ॲक्च्युली हा पूर्ण पण निघलेलाच आहे, फक्त काढून बॅगमध्ये टाकायचं आहे. मित्रांनो मी काढून घेतला पूर्ण, पण जा तुम्ही बाहेर बघू शकता. मित्रांनो खाली एक मासा आहे. तर बघूया आता कोणता आहे. तर माय कोणता तुम्ही बघू शकताय आणखीन एक कोळंबी झिंगा आपल्याकडे लागलेला आहे. तर हा बघा मित्रांनो आपला कोळंबी झिंगा. मित्रांनो खाली एक मासा आहे. तर बघूया कोणता आहे. तर हो मग बघू शकता हा आपला कोळंबी झिंगा 6 नंबरचा. हा बघा मित्रांनो आपला कोळंबी झिंगा फुल अंड्यावरचा आहे, बघू शकताय. हे बघा समोर एक आहे, त्याला पण बघूया आता. मित्रांनो खूपच हार्ड लागलाय, तर काढण्याचा प्रयत्न करूया त्याला. आणि हा बघू शकता मित्रांनो आपला 7 नंबरचा आहे हा कोळंबी झिंगा. हा बघू शकता मित्रांनो आपला मासा. मित्रांनो हा आपला 8 नंबरचा कोळंबी झिंगा बघू शकता. हा बघू शकता आपला 8 नंबरचा कोळंबी झिंगा. आणि नंतर बघू शकता आपण थर्माकोल आलेला आहे इथे.
तर आपला थर्माकोल माझ्या हातामध्ये आहे बघू शकता. तर अशा प्रकारे आपण आज जे कोयमझिंगे पकडलं आणि त्यासोबत एक चिला फेनिक्स अंबारी मासा पकडलेला आहे. जर आपल्याला आजची फिशिंग आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलसोबत सबस्क्राईब करा. भेटूया अशा धर्मकार फिशिंग व्हिडिओ.